पूजा केली हो या पारा तोषा लागी। ते बंद करू आपण, ह्याच्यात येते प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी। माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, त्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातली आहे आणि ओवीचा क्रमांक 916वी ओवी आहे। भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 46व्या श्लोकाचं विश्लेषण करताना माऊलींनी ही ओवी लिहिलेली आहे। या ओवीचं चिंतन आपल्या समोर मांडण्याच्या पूर्वी सेवेचा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे। अखंड हरिनाम सप्ताह मौजे कंधारेवाडी या अत्यंत भाविक गावामध्ये मागील अनेक वर्षापासून 80 वर्षापेक्षाही जास्तीचे परंपरा ज्या सप्ताहाला आहे, त्या सप्ताहातील मला वाटतं आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाच्या प्रवचनाची सेवा करण्याची संधी आपण सर्व ग्रामस्थांनी मला दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या पायी दंडवत करतो। मला वाटतं मागच्या 5 वर्षापासून 5-6 वर्षापासून आपल्या गावामध्ये ही सेवा करण्याची संधी आपण देत आहे आणि आज तर मला विशेष आनंद वाटला की एक चांगलं रामायण देवीदास महाराज सूचक म्हणून होते आणि बालासाहेब हे वाचक म्हणून होते आणि आपण ते युट्यूबवरही घेतलंय आणि आता सगळ्या जगात सगळीकडे ते मराठी ज्यांना ज्यांना कळतं त्यावर सगळीकडे ते जाणार आहे। आणि म्हणून आज धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन असं या दोघांच्या रामायणामुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनामुळं मला अत्यंत आनंद झाला। बाळासाहेबांनी मला सांगितलंय की 5 वाजेपर्यंत, आता तितकं काही युट्यूब होईल की नाही कारण आता जागा कमी आहे त्यामध्ये, पण जेवढा वेळ 5 वाजेपर्यंत मी ही प्रवचनाची सेवा करावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे। आता 4 वाजत आलेले आहेत, 1 तासामध्ये मला या ओवीचं चिंतन मांडायचं। काय ओवी आहे? ओवी आहे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। सरळ सरळ याचा अर्थ पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आणि नंतर मग थोडा आपण विस्तार करूया। आणि आता शूटिंग चालू असल्यामुळे मधात कोणाला पुढे येऊ देऊ नका, प्रसाद घेऊ। देवाच्या पूजेची व्याख्या माऊलींनी सांगितलेली आहे की देवाची खरी पूजा कोणती आहे? तर देवाची पूजा म्हणजे सकाळी पहाटे उठायचं, ओल्या कपड्यानं देवावर साजूक पाणी आणायचं, देवावर टाकायचं, ही खरी पूजा आहे का? तुम्हाला जे काही काम देवानं दिलंय ते काम इमानदारीने करणं ही खरी देवाची पूजा आहे। माऊली सांगतात स्वकर्म कुसुमांची विरा, स्वतःच कर्म स्वतःच काम रूपी फुलं तुम्ही त्या देवाच्या पायावर वाहा, याच्यामुळेच देव काय होतो? हीच खरी देवाची पूजा आहे।
सर्वात्मका असा शब्द माऊलींनी वापरलेला आहे. सर्वात्मका याचा अर्थ काय? सर्वांच्या आत्म्याच्या ठिकाणी जो वास करतो त्याला काय म्हणायचं? सर्वात्मक. एक मी पब्लिक स्कूलला प्राचार्य होतो त्यावेळेला आम्ही एक प्रार्थना म्हणून घ्यायचो मुलांकडून. त्याच्यामध्ये एक शब्द आलाय बघा, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारला विवादना तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना. तिमिराकडून तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना. सर्वात्मक या शब्दाचा अर्थ सगळी ठिकाणी भरून उरलेला जो आहे, सर्वांच्या आत्म्याच्या ठिकाणी जो आहे त्याला काय म्हटलंय? सर्वात्मक हा शब्द वापरलेला आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, किंवा त्याला आणखीन जर सोप्या भाषेमध्ये आपल्या वारकरी संप्रदायाच्याच भाषेत सांगायचं झालं तर विठ्ठल जळी सरी भरला, विठ्ठल जळी सरी भरला. पुढे रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. पुढे हो, पण आता हेच आधी शेवट करू ना. आजिम्या दृष्टीने पाहिला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल विठ्ठलची, विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. आता देवदास महाराजांनी सांगितलं की सर्वागती राम देहा देही एक सूर्यप्रकाश कशस्रश्मी. किंवा पुढे वारकरी संप्रदायामध्ये असंही म्हटलं की जिकडे पाहि तिकडे गोविंद ही गोविंद, जिकडं बघावं तिकडं देवच देव, देवच देव. अशी स्थिती जी असते त्याला म्हणायचं सर्वात्मक ईश्वर. सोप्या सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी ही व्याख्या बघतो आहोत. आता तुम्ही सगळे जाणते आहात हिंदू धर्मामध्ये भक्तीचे किती प्रकार सांगितले देवदास महाराज? काय नाव आहे विसरलं तुमचं? नागनाथरावनी बरोबर सांगितलं. आपल्याकडे स्पष्टच म्हटलंय की नवविधा भक्ती म्हटलंय. भक्तीचे किती प्रकार आहेत? 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम सगळं वेगवेगळं आहे. त्याच्यापैकी पूजा ही एक भक्तीचाच प्रकार आहे. देवाची पूजा. अर्चनम, काय? अर्चनम म्हणजे देवाची पूजा करणं, हे देखील एक प्रकारची भक्तीच आहे. आता या 9 प्रकारच्या भक्ती कोणत्या कोणत्या आहेत? भक्तीचा पहिला प्रकार आहे श्रवणम. तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा झाला तर चांगलं ऐका. या ओळीवर मी बोललोय. तरी अवधान एक वेळे दिले मग सर्व सुखासी पात्र होईले. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. आओ चंद्रकांतो द्रवता कीर होय परिते हातवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोत नेवीन. म्हणजे पहिली भक्ती आपल्या नवविधा भक्तीमध्ये कोणती सांगितलेली आहे? श्रवण भक्ती सांगितली. दुसरी भक्ती कोणती आहे? कीर्तन. कीर्तन म्हणजे नामस्मरण देवाचं करायचं. तिसरी भक्ती कोणती आहे? स्मरण. चौथी भक्ती आहे पाद सेवन. पाचवी भक्ती अर्चन. 6वी भक्ती वंदन. 7वी दास्य.
8वी सख्य आणि 9वी आत्मनिवेदनम असे भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत। त्यामध्ये आज ज्या ओवीचं चिंतन आपण करतोय, पूजा, देवाची नेमकी पूजा कशी करायची, ते देखील 9विधा भक्तीपैकी एक भक्तीचा प्रकार म्हणून आपण या ठिकाणी पाहायचं आहे। देवाची भक्ती कशी कराव, मी आता सांगितलं तुम्हाला। केवळ बाह्य करणे, देवाला जाऊन पाणी घालणं, हे तर केलंच पाहिजे हो। आंघोळ झाल्याबरोबर माझे वडील आंघोळ झाल्याबरोबर आमच्या गावामध्ये विहीर आहे, त्या विहिरीला जायचे, साजूक पाणी आणायचे, देवाला स्नान घालायचे। या सगळ्या विधी तर कराव्याच लागतात, पण केवळ देवाला पाणी घालणं म्हणजे देव धुणं म्हणजे पूजा नाहीये। तसं तर तुम्ही बघितलं असेल की नामदेव महाराज तर किती लहान होते, एवढ्या लहान वयामध्ये नामदेव महाराजांच्या वडिलांचं नाव काय बघा, इथल्या आजीला सुद्धा माहिती आहे, दामाजी पंत म्हणतो आपण, दामोसेठ। दामाजी पंतांना 4-5 दिवसासाठी गावाला जायचं होतं, माहिती आहे तुम्हाला। आपल्या मुलाला बोलावलं नामदेव महाराजांना, आणि दामासेठ काय म्हणले, बाळा मी 4-5 दिवस जरा बाहेर चाललोय, दररोज देवाची काय कर, पूजा कर, आणि देवाला नैवेद्य दाखव। आता एवढ्या 4-5 वर्षाचं वय नामदेव महाराजांचं, वडिलांनी केलेली पूजा बघितलेली होती। नामदेव महाराज गेले मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या देवाची पूजा केली, नैवेद्य सोबतच घेतला होता, आणि देवाच्या समोर नैवेद्य धरला, आणि देवाला हे छोटे नामदेव महाराज वयानं काय म्हणताय तो, देवा नैवेद्य खा। आता दामाजी पंतांचा नैवेद्य देव खात होता का? आपला नैवेद्य देव खाताय का? निवद खायचं असतंय का? नुसता दाखवायचं असतंय। पण या बाळाला वाटलं माझ्या वडिलांच्या हातानं दररोज देव निवद खातय, आणि आज मी घेऊन आलो, बाळ दिसालोय म्हणून देव माझा काही निवद खायला तयार नाही। आणि म्हणून नामदेव महाराज देवाला काय म्हणाले, देवदास महाराज, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घ्या विठ्ठला, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घ्या विठ्ठला। हे नैवेद्य आणलाय, गपचिप खा, माझ्या वडिलांच्या हाताने दररोज खात होतास, आणि आज मी बाळ लहान दिसालो म्हणून खायना झाला सोय, तुला गपचिप हे नैवेद्य काय करावं लागल, खावा लागल। बाळासाहेब आपण नेहमी पंक्तीमध्ये वाढ झाली सगळ्याची, एक अभंग म्हणतो बघा, कोणता नाही, केशवा माधवा गोविंद गोपाळ जीवितो कृपाळा पांडुरंगा, हेच म्हणला पाहिजे, दुसरा म्हणायचा नाही। का म्हणला पाहिजे तर नामदेव महाराजांनी देवाला सगळं वाढलं, आणि जेवणाच्या आधी काय म्हणला होता, हे अभंग म्हणला होता, केशवा माधवा गोविंद गोपाळ जीवितो कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना, जीवितो कृष्ण पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवितो नरहरी पांडुरंगा। आणि काय झालं, आईसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवी
दिला नामयाचा. आणि म्हणून कधीही पंक्तीचं वाढ झाली का नाही, हाच अभंग म्हणायचा. आम्ही तर कुठली पंगत असो, ओम सहनावतु वगैरे आपण वेगवेगळं म्हणतो, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा अभंग म्हटला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे, एवढी विनवणी केली आणि अंतकरणातली पूजा बघितली कुणाची, नामदेव महाराजांची. आणि नैवेद्य जेविला नामयाचा, अशी अंतकरणातून नामदेव महाराजांनी एवढ्या कमी वयामध्ये देवाची जी अंतकरणातनं पूजा केली, तशीच आपण आपल्या अंतकरणातनं देवाची पूजा केली पाहिजे. वर करणी पूजा कामाची नाही. आणि जर आपल्याला वर करणी, समजा मनातून देवाची पूजाच होत नसेल, आपल्याला फुलं घडना झाले, आपल्याला वेळेवर आंघोळ करून मंदिरात येऊन देवाला पाणी घालणं होईना झाले, आपल्याला काही मंत्र म्हणता येत नसतील, तर माऊली म्हणतात काही हरकत नाही. तुम्हाला देवानं जे जे म्हणून काम दिलंय, ते काम इमानदारीनं केलं की त्यानं सुद्धा देवाची पूजा केलं इतका देवाला समाधान. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. पण आपली पूजा कशी आहे, आपल्या आपल्या मनाला विचार करायचा. आपण देवाची पूजा कस करतो. ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, बायकोसी म्हणे लवकर लाव ताट. आपलं कसं हरिपाठ आहे, हरिपाठ म्हणता म्हणता किती रस मध्ये बोलतो आपण. ते बघ तिकडं वासरू सुटलं बघ, ते पाणी सुटलंय नळाला, तिकडे लक्ष दे. आपलं पूजेकडे काही माला तो कर्मे फिरे, जीवा फिरे मुखमाई, मनुवा तो चहुदिसे फिरे, या तो सुमिरन नाही. अशी देवाची पूजा देवाला मान्य नाही आहे. तर पूजा कशी करायची, मनातून करायची. इंगळे महाराजांचं नाव ऐकलंय का, बाबा महाराज इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे. मामा म्हणले एक वारकरी होता, दररोज देवाची पूजा करायचा. काय करायचा, दररोज देवाची पूजा करायचा. त्याला 8 दिवसासाठी गावाला जायचं होतं. त्यानं पोराला सांगितलं, बाळा मी 8 दिवसासाठी जरा गावाला चाललोय, मला काही आता देवाची आपल्या देवघरातली पूजा घड ना, तू काय कर 8 दिवस आपल्या घरातल्या देवाची पूजा कर. पोराला वाटलं पूजा म्हणजे काय साधी गोष्ट असेल. म्हणला बाबा जा करतो पूजा. इंगळे महाराजांनी सांगितलेला दृष्टांत आहे आपल्या पूजेबद्दल. त्यानं काय केलं, पहिल्या दिवशी आला आणि देवाच्या जवळ बसून पूजेला बसला. आणि त्या देवघरात बघितलं तर 50-50 देव. म्हणला आता एवढ्या देवायली आंघोळ्या घालायच्या, एवढ्या देवायली दही दुधानं पुन्हा एकदा आंघोळ घालायची, हे लागण लावायचा, ही सगळी आरती म्हणायची. अवघड काम आहे हो. तुम्हाला सुद्धा माझ्या मायावा सांगणं माझं, कोण्या बी देवाला तीर्थक्षेत्राला गेलो की तिथं दिसले देव आणले घरी ठेवले देवघरात, असं करू नका. नाही तर बायाली सवय असते, माहूरला गेले आणले रेणुका माता, हे का नाही, आणखी महादेवाला गेले आणलं तिथून काहीतरी. मग भले बकळ देव आपण त्याच्यावर ठेवतो. आणि त्यांची जर मनातून आपल्याला पूजा नाही घडली तर ते पापच आहे. आपल्याला घडत नसल तर 2-3च देव ठेवा, पण त्यांची मनोभावे आपल्याला पूजा करता आली पाहिजे. आता या पोरानं बघितलं, म्हणला 50-50 देव, एवढ्याला आंघोळ्या, एवढ्याला दही दुधानं पुन्हा आंघोळ अमृत स्नान घालायचं, हे सगळं करायचं. अवघड काम आहे की रे बाबा म्हणला. कारण कसं होतं, मनी नाही भाव, मनात भावच नव्हता. बापासारखा भाव होता का. कसं तरी करून पहिल्या दिवशी पूजा केली आणि म्हणला आपल्याला 8 दिवस काय अशी पूजा देवाची घडत
दुसऱ्या दिवशी काय केलं माझ्या मायावा त्यानं, म्हणलं जा त्या हिरीवर नवीन पाणी आणा, साजू आंघोळ्या घाला, हे करण्यापेक्षा म्हणला या सगळ्या देवाला त्यानं काय केलं, बादलीत टाकलं. पवरा म्हणते बघा, बादलीमध्ये टाकलं आणि ते पवराच नेला हिरीला. कशाला? देवाला आंघोळ्या घाला. आणि चाकाचा आड होता, चाका असतात की मध्ये शेंदायचं पाणी, आणि ते तशीच सगळी बादली त्यानं सोडली मध्ये. कशात? त्या हिरीमध्ये. आता तुम्हाला माहित आहे ते पाण्यासाठी अशी ती बादली वाकली, मध्ये पाणी शिरलं तर त्याच्यातले हलके पत्राचे जे देव होते ते तवंगले गेले हिरीमध्ये बाजूला निघून. त्यानं वरी काढलं, बघितलं तर 50 पैकी 25च. म्हणला बरं झालं रे, म्हणला 5-25 तर घरात कमी झाले. त्याला त्या गोष्टीचा काय वाटालाय, आनंद वाटालाय. म्हणला बरं झालं कमी झाले, आपली देवपूजा बघा. आणि तसेच 5-50 घरी आणले, मनात काही भाव नाही, उग मनातून कसंही, जशी एखादी सोनबाई मनात नसताना बी बुट मोडेल, तस कस तरी मनातून मन नाही, काही नाही, आणि देवाची पूजा केली. 2-3 दिवस पूजा केली. चौथ्या दिवशी म्हणला आपल्याला काही पूजा का काय कराव, पहाटा उठला, म्हणला सासरवाडीला जाऊ. चौथ्या दिवसापर्यंत कशी तरी पूजा केली. माझे 5व्या दिवशी उठलं आणि गेलं सासरवाडीला. म्हणला ह्या पूजेमधून मोकळा तर झालं. पण सासरवाडीमध्ये बी सासरा गावाला गेला होता, ते बी वारकरीच होता. आणि सासूबाई सकाळपासून वाट बघू लागली, माय मालक तर अचानक गावाला गेलेत, आणि देवघरामध्ये देव तर तसेच आहेत, कोणीतरी देवाची पूजा कराय भेटल का, भेटल का, काय करत विचार करत बसली. कोण? सासू. आणि इकडे गावाकडे पूजेला कटाळली. कुठं गेल्या? सासरवाडीला गेलं. लांबून सासूबाईनं बघितल्या, म्हणल्या सासूबाईचा चेहरा खोलला, म्हणली माय जावाई बापा लय आनंद झाला, या. व्हायला म्हणला इथं तर पूजच तर नसेल की, म्हणला काय सांगाव मामी, काय एवढे खुश झाला, पूजच तर नाही की काही. माय म्हणली तुम्ही कसं ओळखीला हो? मेलो रे वा, म्हणलं आता काही खरं नाही. कशी तरी सासरवाडी मध्ये पूजा केली. आणि दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणली 2-3 दिवस सासरा येणार नाहीत तुमचे, उद्याच्याला बी जावाई वा पूजाला राहा बरं. जावाई म्हणला असली पूजा करण्यापेक्षा मेल्यालं. उठला हे पहाट आणि एका हिरीवर गेलं, पूजाला कटाळलं आणि गळ्यामध्ये दगड बांधला, आणि आता हिरीत उडी माराव. आणि मराव म्हणला. तेवढ्यात एक शेतकरी शेतात, अरे म्हणला आपल्या हिरीत कोण उडी मारायला गावी, म्हणून ते शेतकरी पळतच आलं. ए म्हणला जावई बापा मरू नका, थांबा थांबा थांबा. आणि त्यानं मरता मरता त्याला वाचविलं, मरू काही दिलं नाही. ते म्हणला हरकत नाही, म्हणला मला राग आलता, मरायचं ठरविलं होतं म्हणला, पण आता तुम्ही मला मरू दिला नाव, मला वाचविला, मी आता खुश झालोय म्हणला तुमच्यावर. तुमचं काही काम असलं तर सांगा. ते शेतकरी म्हणला काय सांगावं, म्हणला सकाळपासून आमच्या देवघरामध्ये देव तसेच आहेत, पूजालाच कोणी मिळालं, आता काही वाचत नाही बाबा. म्हणलं जे हिरी तोडी टाकलं ते आजूक काही बाहेर आलं. आपली कशी पूजा आहे, इंगळे महाराज सांगतात की आपण मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव काही बाजारचा भाजीपाला नाही, देव आशान मिळायचा नाही रे. माऊली म्हणतात अशी जर तुम्हाला पूजेचा कटाळा येत असेल तर असली काही पूजा तुम्ही करायची का? असली पूजा करू नका.
तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज थोडा हळूहळू वाजवा, माझा आणि त्याचा मेळ लागत नाही. मामा थोडा हळूहळू वाजवा, तुमचा माझा काही. म्हणले तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज देवाची पूजा कशी करावं सांगा बरं. तुकाराम महाराजांनी फार सोप्या भाषेत सांगितलंय, स्वामी काल गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. तुकाराम महाराज म्हणतात देवाची महापूजा कोणती आहे? तुम्हाला सांगितलेलं काम इमानदारीनं करणं हीच देवाची महापूजा आहे. आणि म्हणून या ठिकाणी माऊली सुद्धा सांगतात, तुम्हाला जे जे काही तुमच्या वाट्याला कर्म आलंय ते इमानदारीनं करायचं. तुम्ही चांगलं काम केलं तर मेल्याच्या नंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल. कारण पुण्य जास्त झालं की माणसाला काय मिळतंय? स्वर्ग मिळते. तुम्ही चांगलं काम नाही केलं पाप लागल, आणि पाप केलं तर नरकात जातात. आणि चांगलं बी काम केलं, वाईट बी काम केलं, पाप बी केलं, पुण्य बी केलं, आणि दोन्ही समसमान झालं की तुम्हाला माणसाचा जन्म मिळतोय. तर काय करायचंय आपल्याला? आपल्याला पुण्यक्रम करायचंय. मग काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला जे कोणतं काम दिलंय ते काम कसं करायचंय? इमानदारीनं करायचंय, मनातून करायचंय बर का. आता कामाचे सुद्धा काही प्रकार आहेत. शारीरिक काम, शरीराचं कर्म म्हणजे काय? सकाळी उठल्याबरोबर दात घासायचे, अंघोळ करायची, देवपूजा करायची, नाही का, व्यायाम करायचा, शरीर चांगलं ठेवायचं, याला कोणतं कर्म म्हणतात? शारीरिक कर्म म्हणतात बरं. आणि तुमचं शरीर चांगलं असलं तरच देवदेव घडतंय. शरीर चांगलं नसलं तर आपल्याला पोतीला येऊन बसता येतंय का? कीर्तनात येऊन बसता येतंय का? देवाचं नाव घेता येतंय का? शरीर चांगलं लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणले होते, नको जाऊ देव भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. हे देवा, माझं शरीर चांगलं ठेव रे बाबा. कारण शरीर जर चांगलं राहिलं नाही तर देवाची काही आपल्याला म्हणावी अशी भक्ती करता येत नाही. म्हणून आपण शारीरिक कर्म सुद्धा दररोज आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं. शरीराकडे दुर्लक्ष करायचं नाही. माझ्या मायावा, काही दुखायला लागलं तर अंगावर काढायचं नाही, डॉक्टरला दाखवायचं. नाहीतर एकदम झटका बसतय, एवढा मोठा रोग निघतय की मग त्याच्यातून काय आपण बाहेर येत. शरीर सुद्धा महत्वाचं आहे. शरीराला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. म्हणून शारीरिक कर्म करा, चांगलं काम करा. दुसरं कर्म सांगितलेलं आहे कोणतं? धर्म कर्म. आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे तर आपण चांगलं काम करायचं. म्हणजे काय करायचं? पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. जेवढं होईल तेवढा, आपल्याला होईल तेवढा परोपकार करायचा. लोकाला कमीत कमी पाणी तरी पाजवणं होईल की आपल्याला. जनावराला असो, पशु पक्ष्याला असो, माणसाला असो, काय करायचंय? परोपकार करायचा. बघा की आता हे झाड सावली द्याले, काय स्वार्थ आहे त्याचा? परोपकारासाठीच. पाणी तुम्हाला आम्हाला देवानं उपलब्ध करून दिले, कशासाठी हो? ते बिचारा परोपकारच करताय की नाही. आपणही माणसाच्या जन्माला आलो, चांगलं काम म्हणजे काय करायचंय? पुण्याचं काम करायचं. पुण्याचं काम करायचं म्हणजे काय करायचं? तर परोपकार करायचा.
जेवढं घडल तेवढं आपण काय करायचंय, परोपकार करायचा आणि कुणाला पीडा द्यायची काय करायची नाही. म्हणजे काय, कुणाला त्रास आपल्यापासून होता कामा नये. मी पसायदानावर माझ्या युट्यूबवर 8 व्हिडिओ टाकलेत. 8 ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये पहिली मागणी कोणती मागितली नाही, पहिली मागणी ती सुरुवात आहे, पहिली ओवी नाही, दुसरी ओवी. जे खळांची व्यंकटी सांडो ही पहिली मागणी आहे. तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पहिली मागणी कोणती आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. माऊली विश्वात्मक देवाकडे मागतात, देवा एक काम करा, मला एक दान द्या. कोणतं, की या जगातल्या खळ लोकांचं म्हणजे दुष्ट लोकांचं दुष्टत्व संपावं. बघा बरे किती परोपकार आहे का नाही. तुम्ही आता मोबाईलवर बघत असताल, माऊलीला जन्मून किती वर्ष झाले महाराज, माऊलीला जन्माला येऊन किती वर्ष झालं, 750 वर्ष झाले. आता आळंदीला मोठा सप्ताह चालू आहे, टीव्हीवर कुठं बघायला होता नाही, मोबाईलवर. 3 मे पासून 10 मे पर्यंत दिवस रात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन चालू आहेत. तिथं आळंदीला लाखो लोक जमले सध्या. आपण भाग्यवान आहे की त्याच काळात तुमच्या कंडारेवाडीमध्ये सप्ताह चालू आहे. माऊलीला जन्म घेऊन 750 वर्ष झाले. या वर्षी किती, 750 वर्ष. माऊलींनी पहिली मागणी काय केली, की जे खळांची व्यंकटी सांडो. खळ कुणाला म्हणते तो, दुष्ट म्हणजे कसा, तुमच्या लक्षात यावं म्हणून सोपा दृष्टांत सांगतो. खळ कुणाला म्हणा, खळ म्हणजे कसा असतोय बघा. एका गावामध्ये कंदारेवाडी मधला एक माणूस खळ होता. काय, कसा होता, खळ होता. आणि गावाच्या जवळच 10 किलोमीटरवर जंगल होतं. सकाळी सकाळी ते जंगलात जाऊन बसलं, सकाळी जाऊन जंगलात बसलं. आता काही लोक त्या जंगलातून वाट होती म्हणून जाताना त्या लोकांनी बघितलं आणि ते लोक म्हणले, काय म्हणाले ते बघा, ते लोक काय म्हणले बघा, अहो म्हणले तुम्ही इथं येऊन का बसला. तर ते म्हणले, त्या खळाला विचारलं इथं येऊन का बसलास म्हणून. तर म्हणलं असंच बसलोय. ते लोक गावाकडले गेले, दिवसभर काम केलं, संध्याकाळी 7-8 वाजता वापस आले. वापस येताना बघितलं ते माणूस त्या जंगलामध्ये बसलेलाच होता. त्या लोकांनी विचारलं, म्हणले सकाळी 8 वाजून रात्रीचे 8 वाजले तरी बाबा तू इथंच बसलास. अरे आता आणखीन थोडा अंधार पडला तर जंगलातले वाघ येतील, सिंह येतील, लांडगे येतील आणि तुला खाऊन घेतील की. चल आपल्या कंदरवाडीला गावात परत, इथं कशाला बसलायस. त्यानं वापस यावं का नाही गावाकडे. पण ते खळ दुष्ट होता. ते काय म्हणला, मी ह्याच्यासाठीच इथं बसलाव, आणखीन थोड्या वेळानं अंधार पडला किंवा वाघानं यावं, सिंहानं यावं आणि माझं रक्त प्यावं, माझे हाडन मास वाघानं सिंहानं खाऊन टाकावं म्हणून बसलाव. म्हणले असं कस काय. म्हणला काही वेळानंतर वाघ आणि सिंह आले, माझं हाडन मास रक्त जर पिले आणि मी मेलो तर थोड्या वेळाच्या नंतर त्या वाघाच्या, सिंहाच्या, लांडग्याच्या तोंडाला माणसाच्या रक्ताची चव लागल. मी मेलो तर मेलो, पण पुन्हा ह्या रस्त्यानं कंदारेवाडीच्या एकाही माणसाला वाघ आणि सिंह जिवंत होणार, कारण त्याच्या तोंडाला रक्ताची चव लागल. आणि ती चव लागावं म्हणूनच बसलाव इथं. मी मेलो तर मेलो, पण कंदारेवाडीतला दुसरा माणूस जगता कामा. त्याला काय म्हणायचं, दुष्ट खळ. ज्याला स्वतःच वाईट झालं याच दुःख वाटत नाही, पण जगाचं वाईट झालं की त्याला आनंद वाटतो. त्याला काय म्हणायचं, त्याला खळ म्हणायचं. असं वागू नका म्हणतात माऊली, हे म्हणजे पाप आहे. कसं वागायचं मग आपण, पुण्य ते परोपकार.
पाप ते परपीडा, कुणाला त्रास द्यायचा नाहीये. हे कर्म तुम्ही जर केलं तर निश्चितपणे काय होईल म्हणतात, हीच खरी देवाची पूजा आहे, दुसरी देवाची वेगळी पूजा नाहीये. आता कर्माचा तिसरा प्रकार सांगितला, तो म्हणजे व्यवसाय कर्म. व्यवसाय म्हणजे काय? आता मी लेक्चरर आहे, मी प्राध्यापक आहे, माझं काय कर्म आहे, माझं काय काम आहे? हा, आजीनं सांगितलं पोरायली इमानदारीनं शिकवायचं. नाही तर पोरग आलं, आम्हाला एक गुरुजी शिकवायला होते, आता त्याचं नाव कशाला घेऊ, मोबाईल मध्ये यायला, ते वर्गामध्ये यायचे, 20 वर्षाखालच्या त्या लिहिलेल्या कागद आणायचे नोट्स, आणि आल्या आल्या पोरायच्या समोर उभा टाकले की म्हणायचे काय पोर हो, मनच लागना झालंय बघा. म्हणून असा काय आळस आणायचा गुरुजी, शिकवायचंच नाही, जाऊ द्या आता आजच्या दिवस, पोरो उद्याच्याला बघू म्हणायचं, शिकवायचं काहीच नाही. आणि पगार तर दिवसाला 10,000 रुपये. हे पुण्य आहे का पाप आहे? मला दिलेलं माझं काम मी इमानदारीनं पार पाडणं स्वकर्म. कुसुमांची या वीरा या शब्दावर मी बोलायलो. मला जे कर्म मिळाले, मी शेतकरी आहे तर मी शेतामध्ये इमानदारीनं काम केलं पाहिजे. मी ड्रायव्हर आहे, बरोबर, मी डॉक्टर आहे, जे कोणतं काम, मी व्यापारी आहे, माझं जे काम आहे ते कसं करायचं, मी हा इमानदारीनं करायचं, खरं करायचं. तुकाराम महाराजाचा एक फार छान अभंग, चाकरी वाचून, काय म्हटलं महाराजांनी, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. वेतन म्हणजे पैसा. बघा महाराजांनी तवा पगारीची गोष्ट केलेली आहे. आपण चाकरी केल्याशिवाय, बरं जाऊ दे आता जास्त सांगत नाही. हनुमंतराय असं एक तरी गाव आहे का ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही? 10 घराची जरी वाडी असली, तांडा असला, तर तिथं कुणाचं मंदिर आहे? कशामुळं? फक्त एकच काम की हनुमंतरायांकडे जे काम होतं ते त्यांनी इमानदारीनं केलं. मी म्हणत नाही, मी कशाला म्हणू, तुकाराम महाराज म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्ती याच्या वाटा, मज लावाव्या शुभता, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. हे वाक्य महत्वाचं आहे. कशामुळे तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरण आले? हनुमंतराया, तुम्हाला जे स्वामीनं काम सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी जे काम सांगितलं ते तुम्ही इमानदारीनं, स्वामी काजी तू सादर, म्हणून हनुमंतरायाला महत्व. बरं मला सांगा, तुमच्या बी गावामध्ये जे जे म्हणून मोठे माणसं झालेत, देरे हरीण पलंगावरी म्हणून मोठं होतंय का माणूस? आता मी नांदेडहून आलो, बस स्टँड कवट्याला आलंय, किती ऊन अंगावर घेतलं माहित आहे तुम्हाला? तिथं उभा टाकल्या, धूळ किती आली. तिथून मग कंधारला येताना किती ऊन लागलं. पुन्हा आमच्या बालासाहेबांनी फुलवळून मोटरसायकलवर आणला, असा एसी मध्ये फिरणारे आम्ही गाडीत पण उन्हात आलो. हा नाही, याच कुठंतरी नोंद असेल की तिथं? मला गुरुजी एवढ्या उन्हामधून माझ्या प्रवचनाला आलते गडे म्हणून माऊलीकर कुठतरी नोंद असते का? आणि काही लोक मस्त एसीतल्या बसले असतील, ते बार काहीतरी म्हणते तिथं, त्याची बी नोंद असेलच. तुम्हाला जे काम दिले, सुना इथं बसल्या, सासूची सेवा करणं. मी अभंग म्हणला ना, स्वामी काज गुरु भक्ती, या अभंगावर मी बरेच कीर्तन केले. पितृवचन सेवापती
हेची विष्णूची महापूजा. काय म्हणले तुकाराम महाराज? सेवकानं नौकरानं मालकाचं ऐकून चलणं हीच देवाची पूजा आहे. गुरुची भक्ती, शिष्यानं गुरुनं सांगल तसं काम करणं हीच देवाची पूजा आहे. नवऱ्यानं सांगल तसं बायकोनं ऐकणं हीच देवाची. पितृवचन, पोरानं बापानं सांगल तसं वागणं हीच देवाची पूजा आहे. पण बापाचं ऐकाव, पण बाप बी कसा असावा? दारू न पिणार. हा, लेजिम खेळत येणार असला आणि मला ग्लास भरून द्याचा ऐकायचं. नवऱ्याचा ऐकाव, पण जर लेजिम खेळत येत असेल तर काही पाप लागत नाही. धर्म कार्यासाठी जर पुढे होत असेल तर ऐकावं. काय म्हणलं मी तुम्हाला? आमचं शास्त्र सांगतं की तुम्हाला जे जे म्हणून देवानं जन्माला घातलं, जे जे काम लावलंय का नाही, ते काम तुम्ही मनातनं करायचं. संतांनी बघा, आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, सगळ्या संतांनी आपलं आपलं काम करूनच केलाय का नाही? संत काय म्हणाले? सुखे करावा संसार. संसार करा म्हणले. आता आमचे शिकलेले लोक काही म्हणते की संतांनी सांगितलं ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असो द्यावे. म्हणजे संतांनी असं म्हणलं नाही की अभ्यास करू नको, जसं देवाने ठुले तुझी बुद्धी तसंच राय म्हणजे देव पास करते, असं म्हणलंय का? संत तर उल्लस म्हणाले, अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मीळ. तुकाराम महाराज म्हणाले, असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. संतांनी स्वतः काम केलं, बरं केलं का नाही? बिना कामाचं संतांनी सांगितलंय का आपल्याला? आता तुम्हाला एका एका संताबद्दल, बरं संताचं जाऊ द्या, आपल्याकडे प्रभू रामचंद्रांपासून रामायणामध्ये बघा, रामायणापासून तुम्हाला आता मी बरेचसे काही उदाहरणं इथं देणार आहे. प्रभू रामचंद्रांनी कर्म केलं का नाही? काम केलं का नाही? कसं वागले प्रभू रामचंद्र? हा, काय आहे ते अभंगाच्या ओळी कशा आहेत? बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोने दावीन नामा म्हणे, असं आहे ते. बरोबर आहे. प्रभू रामचंद्र जसं जसं वाल्मिकांनी लिहिलं तसं तसं वागले का नाही? का त्याच्या वेगळं वागले? मग मी माणूस म्हणून जन्माला आलोय, तर मला माणूस म्हणून काही नियम घातलेत का नाही? दारू प्यायची नाही, मटण खायचं, गांजा वाढायचा. आता मी एक आमच्या गावामध्ये कोळवाडी म्हणून गाव आहे, तुम्हाला माहित आहे का? आमच्या देवकरच्या बाजूला, तिथे एका ओवीवर बोललो परवा. तैसा विषया लागी उडी घाली तसे जळती आगी, व्यसनांची अंगी लेणी मिरवी. व्यसनावर बोललो. आमचे सेना महाराज म्हणतात, बाबा हो, माणूस म्हणून जन्माला आला तर व्यसन करू नका. आमच्या सेना महाराजांनी सांगितलं, गांजा भांग आपो सेवन का सोरा, गांजा भांग आपो सेवन का सुरा. सुरा म्हणजे सुरापान. हा, गांजा भांगा सेवू नका सुरा. आता हे दारिद्र्य संसारा अनाल ते धन जाया हीन होय बोल. काय होतं व्यसन केल्यानं? सेना महाराज सांगतात, धन जाया हीन होय बोल. शरीराचे हाल, शरीराचे हाल दुःख भोगी, धन जाया हीन होय बोल. धन जाया हीन होय बोल.
व्यसनावर मी 1.25 तास बोललोय, युट्यूबवर टाकले मी 400-500 विषयावर, ओव्यावर, याच्यावर बोललोय मी माझ्या युट्यूबवर. आता आजचं रामायण सुद्धा आमच्या बालासाहेबांचं ते टाकणार आहे युट्यूबवर. वेळ मिळाला तर ऐकत जा, म्हणजे लक्षात येतं. मी माणूस म्हणून जन्माला आलो, माझं काम दारू पिणं नाहीये, माझं काम मांसाहार करणं नाहीये, माझं काम चाड्या चुगल्या लावणं नाहीये. देवानं सुद्धा कर्म केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांचं सांगितलं तुम्हाला, हनुमंतरायांचं सांगितलं तुम्हाला. स्वामी काजी तू, हनुमंतरायानं सुद्धा आपलं काम सोडलेलं नाहीये. सेवकी करावी सांगितले काम, कर्म सोडायचं नाहीये. आणि कर्म कसं करायचंय? निष्ठेनं, इमानदारीनं करायचं. 4-5 वर्षापासून आमच्या बालासाहेबाचा माझा परिचय झाला. साहेबांना मी ओळखतो पण नाव विसरलो. अमलापुरे साहेब. मी बघतो की खेड्यामध्ये कारभार करणं सोपं आहे का? पण कारभार करताना एखाद्या माणसावर गाव विश्वास ठेवतो, त्याचं कारण ते काम तुम्हाला कसं करावं लागतंय? इमानदारीनं आणि निष्ठेनं. निष्ठा फार महत्वाची आहे. बालासाहेबांना माहिती आहे, रामायणामध्ये एक उदाहरण आलंय, तुम्हालाही माहित असेल. कुंभकर्णाच्या हातामध्ये एक वानर सापडलं. वानर निष्ठेबद्दलचं उदाहरण आहे. आणि त्या वानराला कुंभकर्णानं सांगितलं, म्हणले हेवा, रावणाचा मन तुला जिवंत सोडतो, आणि रामाचा म्हणलास तर मोठा वळतो. आता कुंभकर्ण काही साधा होता होय, त्याच्या त्या मुठीमध्ये चिलटा एवढंच वाटू लागलं. ते मग कोण? वानर. काय नाव होतं त्याचं? त्याच्या अंगाचा नाही, त्याच्या अंगाचा गंध येत होता, त्याचं नाव गंधमादन. लक्षात ठेवा, त्या वानराचं नाव काय? गंधमादन. त्याच्या अंगाचा वास येत होता म्हणून त्याचं नाव आहे गंधमादन. हे गंधमादन नावाचं माक ते वानर मुठीमध्ये सापडलं. आणि सापडल्यास मी म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दुश्मनाचं नाव घ्यायलंय. कुंभकर्ण म्हणला, हे माकडा, ते रामाचं नाव म्हणणं बंद कर, नाही तर मूठ आवळीतून अशी आवळीतो की पिकलेल्या आंबा असा केल्या केल्या कोय कशी सटकन वरी जाते. तसं म्हणले, सगळ्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडतात. विचार कर. आणि फक्त एकदा रावणाचा मन. काय केवढा कितीदा मन? एकदाच रावणाचा मन. काय म्हणलं होते गंधमादन नावाचं वानर? माझ्या आयुष्यात 100 वेळेस जरी मला जन्म मिळाला आणि 100 वेळेस जरी तू मला मुठीमध्ये पिळायचं ठरवलं, तरी मी शेवटपर्यंत सांगन, मी रामाचाच आहे, मी रामाचाच आहे, मी रामाचाच आहे. अरे मन रावणाचा. एकदा मन हो मोठा आवडायलो, मन म्हणीत माझ्या माया व्हा. त्या कुंभकर्णानं असे मोठा आवडायला लागल्याबरोबर गुदमरायला लागलं त्या वानराला. आवाज निघाला तरी म्हणाले, मी रामाचा. बघ आवळायलो बघ माझ्या माया व्हा. असं जोरात मोठा वळी, नाकातून कानातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडल्या. पण त्या वानरानं रावणाचा म्हणलं का? बस असं करून त्याचा जीवच घेतला त्या कुंभकर्णानं. पण त्यानं मात्र आपली निष्ठा शेवटपर्यंत निष्ठा सोडली नाही. गावातलं सत्याचं काम कोणतंही असो, कोणतंही काम. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये शेवटच्या दिवशी घरोघर पीठ वाटायचे आणि बाया पोळ्या करून आणायच्या, चपात्या. हे माझ्या मायावा, फक्त पुढारीपणाचंच काम माझे भाव हो करावं असं काही नाही. कोणतं बी काम हाताला पडू द्या, इना घ्यायचा असू द्या,
सतरंजी हातरायचा असू द्या, कोणतं बी काम करा, पण कसं करायचं? निष्ठेनं करायचं, मन लावून करायचं. आपल्या महाभारतामध्ये सुद्धा आपल्या हिंदू धर्मातला 8वा अवतार, आपला 8वा अवतार कोण आहे? श्रीकृष्ण. कितवा अवतार आहे कृष्णाचा? 8वा. बरोबर आहे. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार हुए भक्त जनों के काया 10 अवतार आहेत ना. त्याच्यातला पूर्ण ब्रह्म परिपूर्ण अवतार म्हणजे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. कृष्णाने सुद्धा काम केलंय का नाही माझ्या माया? अहो, युद्ध संपल्याच्या नंतर घोड्याला खरारा करायचं काम कोण करावं? खरारा कळतंय ना? आताही आपल्या खेड्यामध्ये गाय म्हैस ज्याच्या घरी आहे दुधाची, त्या बाया काय करतात, माणसं काय करतात? त्या जनावराचा खरारा करतील की? खरारा म्हणजे वा कुठं काही गेचूड झाला असेल, कुठं काही खाजवत असेल, त्याला थोडस मालिशच म्हणा की, त्याला आपल्या सोप्या भाषेत मालिश. हा, कापून करायचं त्याला. बरोबर आहे. अहो, एवढा देव 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 भगवान श्रीकृष्ण, पण माझे माय बाप हो, घोड्याचा खरारा करायचं काम देवानं केलं. कमीपणा मानला का? मानला? पांडवांनी यज्ञ केला, यज्ञ, तर त्या यज्ञातल्या पात्रवाळ्या उचलण्याचं काम कोण केलं? भगवान कृष्णांनी केलं. आम्ही म्हणतो पत्रवाळी उचलू का? मला पत्रवाळी उचलायला लावता का? पत्रवाळी उचलणे इतकं तर पुण्याचं कामच कोणतं नाही. भगवान श्रीकृष्णांनी घोड्याचा खरारा केला, पात्र उचलायचं काम केलं. एवढंच नाही तर तुम्हाला माहित आहे अर्जुनाच्या रथावर काय म्हणून काम केलं? सारथी म्हणून काम केलं. केलं का नाही? मग देव जर बिना कामाचं आपल्या हिशाला आलेलं काम इमानदारीने करतोय, तर मग आपण का करू नये? तुम्हाला मुद्दाम मी उदाहरण सांगायले की किती काम केले बघा. संत नुसते आधी केले मग सांगितले. संतांनी आधी काम केलं आणि नंतर आपल्याला सांगायला. नाही तर आपलं कसं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. किंवा आणखीन म्हण आहे बघा, ज्ञान सांगे लोका, आहे की माहित पुढचं? बरोबर आहे. चला, तुकाराम महाराज असं म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अनुभवाले अंगा ते या जगा देत असे. किंवा दुसरा एक अभंग आहे, अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली काठी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. आधी वाटतात आणि मग लोकाला सांगतात. संत म्हणाले बाबा हो, जे जे तुमच्या हिशाला काम आले ते इमानदारीने करा. नुसतं सांगितलं नाही तर स्वतः तसं वागलेले आहे. पंढरीचा पांडुरंग आपला देव आहे का? आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हे पंढरीचा पांडुरंग कोण्या देवाचा अवतार आहे? हा, नाही बरोबर. अमलापुरे साहेबांनी बरोबर सांगितलं. हे बी आपल्याला माहित पाहिजे बरं. रामाचा अवतार माहिती आहे? हा, कौंडल्यपुरावरून रुक्मिणी वगैरे सगळं तुम्हाला माहिती. भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे पंढरीचे पांडुरंग आहे. पंढरीचे पांडुरंग द्वारका सोडून पंढरपूरला आले. कशामुळे आले? घेऊन गेले. हा, कशामुळे आले? केवळ इमानदारीनं एका भक्तानं मायबापाची सेवा केली म्हणून आले. बरोबर आहे. पुंडलिकासाठी परब्रह्माले गा, किंवा माय बाप केवळ काशी तेने नवजावे तीर्थासी. पुंडलिके काय केले पर ब्रह्म उभे ठेले. तुका म्हणे माय बापे
आवडी देवाचीच रूपे, द्वारकेवरून पंढरपूरला पांडुरंग काले, तर एका भक्तानं इमानदारीनं मायबापाचंही काम किंवा सेवा केली म्हणून पुंडलिकासाठी. बरोबर आहे. बरं, आपल्या पंढरीच्या पांडुरंगाचा कलर कसला आहे? काळा सावळा आहे. आणि आपण सगळे लोक त्याचे भक्त आहोत. का सावळा रंग आहे त्याचा? कारण मातीचा रंग बी सावळाच आहे, काळाचा आहे. बरोबर आहे. आणि आपण सगळे शेतकरी माणसं मातीत काम करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं हा आपल्या सगळ्यांचा देव रंगानं सावळा आहे. तो म्हणतो की बाबा मी तुमचा काम करणाऱ्याचा देव आहे, पैसेवाल्याचा एक देव आहे तिकडे लांब, पायलीत टाका म्हणतोय तेव्हा तुम्हाला पावतो. कुठं टाकावं लागते? त्या देवाला. हा, आमच्या पांडुरंगाला काही लागत नाही. काय आपल्या पांडुरंगाला लागतंय? आपल्या पांडुरंगाला काय लागतंय ते म्हणता का? माग मी पुढे म्हणतो, म्हणता काय घेऊ आता? मला स्वर चालेल का नाही की मग अवघड होईल. जाऊ द्या, आपल्याकडं बालासाहेबांनी दिलेला वेळ कमी आहे, त्याच्यामुळं त्याच्यात कमी जात नाही. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पुढे घेतो मी तुम्हाला. मला सांगा, मी काय काय सांगालो लक्षात आलंय का तुमच्या? की देवापासून सगळ्यांनी काम केलेत. प्रभू रामचंद्रांनी काम केलं म्हणलं, हनुमंतरायांनी काम केलं म्हणलं, महाभारतामध्ये कृष्णानं काम केलं म्हणलं की नाही? सांगालो का? लक्षात आले ना? अर्जुन एवढा प्यारा होता, काम करावं लागलं का नाही? युद्धाचा असो कशाचा असो काम कुणाला चुकलेलं नाही, कामाशिवाय कोणी मोठा झालेला नाहीये. चला, ज्यांनी सांगितलं काम करणं म्हणजे देवाची पूजा, असं कोण सांगितलंय? ओवी मध्ये कोण सांगितलंय? ही ओवी कुणाची आहे? मग ते सांगा ना. ओवी कुण म्हणलंय काम करणं हे देवाची पूजा आहे म्हणून? दोघांनी म्हणलंय. कोण कोण? भगवान श्रीकृष्णाने म्हणलंय अर्जुनाला आणि माऊलीनं आपल्याला म्हणलंय. बरोबर आहे का? कृष्ण काय म्हणतात? बाबा अर्जुना, माझी पूजा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुझ्या हिशाला आलेलं काम तू इमानदारीनं करणं म्हणजे माझी पूजा. कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण म्हणता. इथपर्यंत आलो आपण. आता या माऊलींची ओवी आहे. माऊलीनं काम केलं का नाही? हो, माऊली कुणाचा? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलीने सुद्धा काम केलं. हो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हे काही काम कमी महत्वाचं आहे? अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, केलं की नाही? माऊलीचं आयुष्य किती आहे? सगळं किती वर्षाचं आयुष्य आहे? फक्त 22 वर्ष. 22 वर्षामध्ये माऊलींनी क्षणोक्षणाची करावा विचार. एक क्षण वाया जाऊ दिलेला नाहीये. माऊली सुद्धा काम करतात म्हणून ते आपल्याला सांगतायत की बाबांनो काय करायचंय आपल्याला? आपल्या वाट्याला आलेलं काम आपण इमानदारीनं करायचं. नामदेव महाराज शिंपी आहेत, टेलरिंगचं काम. नामदेव महाराजांनी आपलं शिंप्याचं काम सोडलं का? आपलं काम करून देवदेव करायचा विचार त्यांनी सांगितलेला आहे. आपल्या तेरढोकीचे एक संत झाले बघा. कोणते? गोरोबा काका. लोकांना नुसता उपदेश सांगत होते का स्वतः काम करीत होते? हा, गाडगे मडके काय करत होते? माती तुडवताना तुम्हाला माहित आहे ना. पत्नीनं लेकराला सोडलं बाळाला, म्हणली मालक लक्ष ठेवा, लेकराकडे पाणी घेऊन येते. आणि लेकरू रांगत रांगत जवळ आले आणि आपल्या कामामध्ये देवाच्या नामामध्ये गोरोबा कुंभार तल्लीन झाले. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय,
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय. कोण म्हणायले? म्हणत 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 खाली चिखल तुडवणं चालू आहे. आता ती सगळी कथा सांगितली तर आपला वेळ जाईल. मी गोरा कुंभार वर देखील एक व्हिडिओ टाकलेला आहे, ऐका तुम्ही, लक्षात येईल. आणि लेकरू पायाखाली येतंय, तुडवतंय, त्याचं रक्त त्या चिखलामध्ये. तर ती सगळी कथा तुम्हाला माहित आहे. म्हणजे गोरोबा कुंभारांनी नाही सगळं शेवट होईपर्यंत शेवटपर्यंत कामच केलं का नाही? तुम्हाला त्यांची रचना माहिती आहे ना. देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर. गोरोबा कुंभारांच्या बद्दल एक रचना सांगितली जाते ना, माहितीच बघा. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तो वेडा कुंभार, विठ्ठला तो वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तोच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घराच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तो वेडा कुंभार. किती सुंदर रचना आहे. तूच घडविसी, तूच फेडीसी, कुरवाडीसी तूच ताडीसी. आता मोठी रचना आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा, या ठिकाणी गोरा कुंभारांनी देखील आपलं काम सोडलं का? काम सोडलेलं नाहीये. जनाबाईचं बघा, माझ्या माया इथं जनाबाईच्या रूपात बसल्यात 9 वाडी मधल्या. जनाबाईनं देखील काय करावं? कोणतं काम? गवड्या याचायचं काम केलं का नाही? गवड्या लावायचं काम केलं का नाही? एवढंच नाही तर नामदेव महाराजांचं कुटुंब मोठं होतं. काही चक्कीची व्यवस्था होती का? काय होतं? जाते होते. आणि आमच्या जनाबाई पाठ उठावं, आंदोलन दळावं, दळण दळण्याचं काम केलं का नाही? आंदोलन दळताना जनाबाईनं म्हणावं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओल्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे, परमार्थाचे नेते गे, लावणी पाची गोटे गे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा, ओल्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. सारखं काय म्हणावं? देवाचंच नाव घ्यावं. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. दळीता कांडिता जेविता गे माई, राम वेळो वेळामी गाऊ होवी. दळीता कांडिता जेविता गे माई, माया दळताना कांडताना जेवताना नेहमी कुणाचं नाव घ्यायचंय? देवाचं नाव घ्यायचं. नाही तर बाया दळू लागले की काय म्हणतात? असा बाई मावा भाऊ, भाऊच लय आठवते. असा बाई मावा भाऊ कंडारच्या बजारला गेला, येता येता देशी पेला त्याला रिक्षात इसरून आला. गुरुम 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 गुरुम.
माया बाळाच्या घराला हाय सोन्याच कोलूप. आता मला तर लई माईवरच्या बागा येतात. तुम्हाला माग आईवर बोलताना म्हणून मी दाखविले. लेकराचं म्हणून दाखवलेत ना. लेकीचा जन्म देव देवणी चुकला, बैल खाण्याला जुंपला जलमवारी. लेकीचा जन्म जसा गाजराचा वापा, येरे तुम्हाय बापा पाणी देऊन काय नका. शाळेच्या मास्तराला देऊ केला मिसाळी भात, नका छडी मारू माझ्या बाळाचा कवळा हात. 100 वया येतात म्हणू का. असंच गावामध्ये प्रवचनावर वया म्हणल्या. प्रवचन संपल्यावर आमच्या गावातल्या बाया पाया पडाय आल्या आणि म्हणल्या गुरुजी किती दिवस सुट्टी आहे. म्हणलं का. म्हणले गुरुजी लग्नामध्ये जात्यावर वया म्हणाय बायाच मिळणार झाल्या. माया म्हणलं घ्या ठेवून मलाच इथं. अहो काय हुशार आमच्या 9 वारीतल्या बाया, काय वया म्हणायच्या बघा. एक ओवी तर बाईने फार सुंदर म्हणली, सांगू का तेवढी. 2 बायकाची हौस भारी गड्याला, 2 बायकाची हौस भारी गड्याला. असं सांगू लागलं की माणसं कशी ऐकली. हिने कधी सुद्धा असंच ऐकायले, पापणी बी पडू देणार झाले. आता प्रत्येकाला तेच कसं सांगायला काही नाही घ्यावं लागेल की. 2 बायकाची हौस भारी गड्याला, दिवाळीच्या सणाला आंघोळ करवी तो वर्या. काय माझी माय हुशार आहे बघा. आमची जनाबाई जात्यावर गोव्या म्हणताना असलं म्हणत नाहीये. बाया नाव बी काय घेतात सांगताय ना. बरं काय नाव आहे तुमचं. सखाराम पाटील. आमच्या गावात एका बाईने नाव घेतलं. बकिटात बकीट, इस्टीलचं बकीट.